अंबेजोगाईच्या राष्ट्र संवर्धन संस्थेनं 4 दिवसाची एक व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. विषय आहे संघर्षरत भारत किंवा भारताचा प्रदीर्घ काळ चालू असलेला आणि आजही चाललेला संघर्षमय इतिहास. थोडीशी पार्श्वभूमी लक्षात घ्यायची तर ज्या कालखंडापासून मी प्रारंभ करणार आहे तो कालखंड अत्यंत प्राचीन कालखंडातला आहे, पण इतिहासाविषयीची काही नेमकी जाणीव आम्हाला असणं आवश्यक असतं. आणि त्या दृष्टीनं इतिहासाची जर व्याख्या आपण पाहिली तर लक्षात येईल की ती राष्ट्र जीवनाशी जोडलेली व्याख्या आहे, समाज जीवनाशी जोडलेली व्याख्या आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांच्या आधारावर अत्यंत कृतार्थ आणि वसुदैव कुटुंबकम अशा प्रकारचं तत्वज्ञान ज्याच्यातून प्रकट होईल अशा प्रकारच्या चालीरीतींचं एक अखंड निरंतर प्रवाहित असं समाज जीवन आणि तो समाजामध्ये राहतो त्या राष्ट्राचं राष्ट्रीय जीवन याच्याशी ही व्याख्या जोडलेली आहे. धर्मार्थ काम मोक्षाणाम उपदेश समन्वितम पुरावृत्तम कथारूपम इतिहासम प्रचक्षते असं म्हटलेलं आहे. हा त्या राष्ट्राला घडवत असतो, राष्ट्रांच्या पिढ्या घडवत असतो. आणि जी निरंतरता, अक्षुण्णता, सातत्यता, अखंडता राष्ट्र जीवनाच्या प्रवाहाची असते ती या इतिहासातून कालोखात मध्ये खांडवन जाळून त्या ठिकाणी इंद्रप्रस्थ नगरीची स्थापना केली होती. ते जाळत असताना त्या भागात राहणारे जे नागवंशीय होते त्याच्यामध्ये स्वतः तक्षकाची आई, पत्नी हे जळून मेले होते त्या खांडवनामध्ये. आणि त्यामुळे नागांचं आणि पांडवांचं तेव्हापासूनच वैर होतं. योग असा आला की शिकार करत असताना एकदा वाट चुकल्यामुळे एका आश्रमाजवळ ऋषी बसले होते, समाधी अवस्थेत होते, शमीक ऋषी होते. त्यांना परीक्षितांना विचारला रस्ता. आश्चर्य असं की ते समाधी अवस्थेत असल्यामुळे स्वाभाविकच काही बोलेनात. त्यांना काही कळण्याची शक्यता नव्हती त्या अवस्थेमध्ये. अशा वेळेला परीक्षित चिडला. आता हा सार्वभौम राजानं आणि त्यानं शेवटी नाईलाजानं पाठ फिरवली
खाली एक मेलेला साप पडला होता. त्यानं ते सापाचा कलेवर उचललं आणि त्यांच्या गळ्यात हारासारखं घातलं आणि तो तिथनं निघून गेला. आश्रमातली छोटी छोटी मुलं इकडे तिकडे खेळणारी हा सगळा प्रकार पाहत होती. शमीक ऋषी तर त्यांच्या समाज व्यवस्थेतच होते. काही वेळा पुत्र आला तिथे आणि शमुक पुत्रानं जेव्हा पाहिलं की आपल्या पित्याचा असा भयंकर अपमान, त्यांच्या गळ्यामध्ये हा सर्प टाकलाय कुणीतरी, तेव्हा तो चिडला. त्यानं चौकशी केली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की महाराज परीक्षितांचं हे काम आहे. आणि त्यानं लगेच कमंडलूमधलं पाणी घेतलं आणि शाप उच्चारला की तुझा मृत्यू 8 दिवसात होईल. शमीक ऋषीने त्याला नंतर खूप समजावून सांगितलं, पण हा उशाप सुद्धा द्यायला तयार नव्हता. आणि मग काय घडलं ते आपल्याला माहिती आहे. तक्षकानं ही संधी बरोबर साधली आणि परीक्षित नाना प्रकारानं स्वतःच्या रक्षणाची व्यवस्था करत होता, पण अत्यंत अस्वस्थ होता. त्याचं सगळं सैन्य, त्याचं सामर्थ्य याची सुद्धा त्याला शाश्वती वाटेनाशी झाली. अशा वेळेला शुकमुनी त्याच्याजवळ आले आणि शुकमुनीने त्याला म्हटलं की राजा, तू अस्वस्थ आहेस, बेचैन आहेस, पण असं करून चालणार नाही. म्हणून त्याने आदेश केला खूप. आणि नंतर त्याने सांगितलं की ठीक आहे, मी तुला या 7 दिवसामध्ये भागवत कथा सांगतो. आणि मग 7 दिवसामध्ये त्यांनी त्याला भागवत सुनावलं. जेव्हा भागवत कथा संपली ना, त्यावेळेला काय म्हटलं त्यांनी म्हटलं, हे राजन, मी तुला तुझ्या पूर्वजांचं वृत्त सांगितलेलं आहे. तू असं समजू नकोस की हा वाणीचा विलास आहे. मी तुला तुझ्या पूर्वजांचा 197 कोटी 29,49,145 वर्षांचा सलग इतिहास सांगितलेला आहे. काय सुमारे 2 अब्ज वर्षांचा इतिहास मी तुला सांगितलाय, असं त्याला शुकमुनी म्हणतायत. ही आमच्या इतिहासाची व्याप्ती आहे. सृष्टीच्या प्रारंभापासून, सृष्टी रचनेपासून आजपर्यंतचा सगळा कालखंड ही इतिहासाची व्याप्ती आहे. पण व्यवहारामध्ये इतिहास म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर जी इतिहास सृष्टी उभी राहते त्याची एक सीमा आहे, त्याची एक मर्यादा आहे. कारण आमचं जीवन सुद्धा इतकं सीमित आणि मर्यादित आहे की त्याच्या पलीकडे आम्ही त्याचा विचार करू शकत नाही. म्हणून अगदी अलीकडच्या काळातलं जे आपल्या कालगणनेच्या अत्यंत प्राचीन आणि वैज्ञानिक अशा कालगणनेच्या भाषेमध्ये जर सांगायचं तर या 7व्या मन्वंतरातल्या 28व्या महायुगातल्या कलियुगातलं आणि त्याच्या 4थ्या चरणामधलं हे जे युगाब्दाचं वर्ष चालू आहे आता आपल्याकडे, त्याच्या दृष्टिकोनातून आपण किती मागे जाऊ शकतो तेवढाच इतिहास मी आपल्यासमोर ठेवणार आहे. संघर्षरत राष्ट्र म्हणून तुमच्यासमोर हा विषय मी ठेवणार आहे. तो इतिहासाचा एक दृष्टिकोन आहे जो प्रत्येक राष्ट्रामध्ये त्या त्या राष्ट्रातल्या नागरिकांचा असला पाहिजे. आणि सगळ्या जगामध्ये आपल्याला असं दिसतं की असाच दृष्टिकोन त्या त्या राष्ट्रामधले नागरिक ठेवत असतात. आम्ही त्याला अपवाद असण्याचं काहीच कारण नाही. त्यामुळे आपल्याला कुठून सुरुवात करता येईल? एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की साधारण आपल्याला जेवढं दिसतं 8 मैलावरचं, 10 मैलावरचं, 25 किलोमीटरवरचं, 100 किलोमीटरवरचं, त्याच्या पलीकडचं वर्णन नाही आपण करू शकत. मग समाधान आपण मानतो ते कल्पनेनं. त्यामुळे तर्क आणि कल्पना या दोन्ही गोष्टी आणि त्याच्या जोडीला प्रत्यक्ष मिळणारी प्रमाणं, इव्हिडन्सेस, यांचा आधार घेऊन आपल्याला असं म्हणता येतं की कमीत कमी 2500 वर्षामधल्या संघर्षांचा इतिहास आपल्याला आपल्या दृष्टीसमोर आणता येतो. तो कुठपासून येतो? मग हा इतिहास आक्रमणांचा नाही आहे. मी तुम्हाला सांगतोय हा संघर्षाचा इतिहास आहे. कुठल्याही राष्ट्राचा इतिहास हा संघर्षाचा जेव्हा असतो तेव्हा ते राष्ट्र विद्यमान असतं. आज आम्ही हजारो वर्षापूर्वींच्या परंपरा सांगतो. विश्वातल्या मानवाचं पहिलं साहित्य किंवा पहिलं वाङ्मय म्हणजे ऋग्वेद.
तिथपासूनचा आमचा इतिहास आहे असं आम्ही अभिमानाने ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला साहजिकच तसं जर असेल तर त्या इतिहासाचा प्रारंभ जरी इतक्या प्राचीन काळात होत असला तरी जी वस्तुस्थिती आहे की आम्ही त्या गोष्टीशी आमचं नातं सांगतो, या हजारो वर्षांच्या इतिहासाची, लाखो वर्षांच्या इतिहासाची, ही त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तेच भारत राष्ट्र, तोच हिंदुस्थान, त्याची नावं केव्हा आणि कशीही पडली असतील पण तेच राष्ट्र हे हजारो वर्षापासून सातत्यानं गंगेच्या निर्मल प्रवाहासारखं अक्षण्य प्रवाहित जीवन आहे भारताचं, हे आम्हाला इतिहास सांगतो. 2500 वर्षापूर्वीची सगळ्या दुनियेतली, या विश्वामधली राष्ट्र जर आम्ही पाहिली तर फार थोडी राष्ट्र आहेत. सगळीकडे संस्कृती नाही, सभ्यता नाही. अनेक ठिकाणी राष्ट्रांच्या सीमा अनेक वेळा बदलत गेल्या आहेत, राष्ट्रांची नावं बदलत गेली. फार काय त्या राष्ट्रांची जी संस्कृती आहे त्याची ओळखही विसरत गेली आहे. या इतिहासाच्या बेसावध क्षणांच्या मध्ये, कालौघामध्ये अशा कितीतरी ऐतिहासिक घटना घडलेल्या आपल्याला पाहायला सापडतात. अशा अवस्थेत 2500 वर्षापूर्वीची कल्पना करायची, निर्णाळी त्यावेळची असलेली त्या राष्ट्रांचे एकमेकाशी संबंध आणि त्या संबंधातून झालेले आंतरराष्ट्रीय युद्ध, आंतरराष्ट्रीय करार, बदललेल्या सीमा, असा त्याचा सारा विस्तार आहे. म्हणून सूत्रमय पद्धतीनं अगदी थोडक्यामध्ये फक्त मी या संघर्षाच्या संदर्भातला सूत्र आपल्या समोर मी ठेवणार आहे. आपल्या असं लक्षात येईल की 2500 वर्षापूर्वी भारताच्या वायव्य सरहद्दीवर अफगाणिस्तानच्या पलीकडे असलेला इराण देश, जिथं कुरु नावाचा राजा होऊन गेला, आणि 2500 वर्षापूर्वी या कुरुचं साम्राज्य इतकं वाढवलं होतं त्यानं की त्याच्या साम्राज्यामध्ये अफगाणिस्तान होता, भारताच्या वायव्य सरहद्दीवरची काही गणराज्य पण होती, आणि पश्चिमेला इजियन सागरापर्यंतचा सगळा आशियाचा प्रदेश त्याच्या साम्राज्यामध्ये होता. स्वाभाविक त्याला भारतावर स्वारी करण्याची इच्छा होणं स्वाभाविक होतं. आता एक इतिहासामधली आणखीन एक मजेदार गोष्ट आहे. या इराणची संस्कृती काय आहे? इराणची संस्कृती त्यावेळची ही अग्निपूजकांची संस्कृती आहे, पारशी भाषा आहे. झेंदा अवेस्ता म्हणजे जवळजवळ ऋग्वेदाचं अनुकरणच किंवा ऋग्वेदाचं जणू काही त्यांनी अनुवाद केलाय प्रत्येक ऋचेचा, अशा पद्धतीचा झेंदा अवेस्ता म्हणजे छंद आणि अवेस्ता म्हणजे भाषा, असा तो ग्रंथ आहे त्यांचा. त्यामुळे फार मोठी संस्कृतीमध्ये एकमेकाच्या अंतर आहे, तफावत आहे अशी स्थिती नाही. पण राजकीय महत्वाकांक्षा वेगवेगळ्या आहेत, कारण राष्ट्र वेगवेगळी आहेत. राष्ट्र बदलली की राजकीय आकांक्षा बदलतात, आणि ज्या राष्ट्राला महत्वाकांक्षा नसते ती राष्ट्र कालौघामध्ये टिकत नाहीत. हा साधारण पाश्चात्य सिद्धांत आहे, आणि त्यामुळे इराणशी त्या सिद्धांताशी जवळीक असल्यामुळे त्यांनी भारतावर केलेलं आक्रमण हे अलीकडच्या कालखंडातलं म्हणजे 2500 वर्षातलं आक्रमण आहे. साधारणपणे 2550 वर्षापूर्वी हे जे कुरु राजे होते त्याच्यामध्ये सायरस होता, त्यानं जेव्हा आक्रमण केलं त्यावेळेला त्यानं गांधार जिंकला, थेट तक्षशिलेपर्यंत तो आला, आणि नंतरच्या 50 वर्षामध्ये हे इराणी आक्रमण पंजाब आणि सिंधमध्ये येऊन पोचलं. एका अर्थानं भारतावर झालेलं हे पहिलं आक्रमण आहे 2500 वर्षांपूर्वीचं इराणी आक्रमण किंवा पर्शियन आक्रमण. त्यावेळेला भारताच्या वायव्य सरहद्दीवर संघटित असं एकछत्री फार मोठं साम्राज्य नाही. भारतात ही परिस्थिती कायम राहिलेली आहे बरं का. भारतामध्ये अशी असंख्य राज्य राहिलेली आहेत, कारण राज्य ही समाजाची एक शासकीय व्यवस्था आहे. ही भारतामध्ये प्राचीन काळापासूनची कल्पना आहे. राज्य आणि राष्ट्र यांची गल्लत कधीही भारतामध्ये केली गेलेली नाही, आजही ती करायचं कारण नाही. राज्य याचा अर्थ शासन व्यवस्था, आणि राष्ट्र याचा अर्थ त्या देशामध्ये असलेल्या संस्कृती, परंपरा, इतिहास, खानपान पद्धती, आणि ह्या सगळ्यांच्या संमिश्रणातून एक वाहती प्रवाहित अशा प्रकारची सभ्यता किंवा संस्कृती, त्याला राष्ट्र असं म्हटलंय. त्यांची एक मातृभूमी, आईचं आणि मुलाचं नातं असावं असं त्या भूमीशी असलेलं नातं,
ज्याला प्राचीन काळापासून इथल्या संकल्पनेमध्ये माता भूमी पुत्रोहम पृथिव्याः हे सूत्र दिलेलं आपल्याला आढळतं. त्यामुळे साहजिकच गणराज्य होती, शासकीय व्यवस्था होत्या, गणराज्यांची आपापली सैन्य होती, पण अशा पद्धतीचं कोणी आक्रमण करेल ही कल्पना त्यांच्या मनात नव्हती. अहो, युद्ध करत असताना युद्धाचे सुद्धा नियम बनवणारा असा नीतिमान हा देश होता आणि हा समाज होता. त्यामुळे युद्ध करायचं ते सुद्धा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचं युद्ध, आणि एकदा युद्ध संपल्यानंतर शत्रुमित्र सुद्धा एकमेकांना भेटतायत, एकमेकाची चौकशी करतायत, पुन्हा सकाळी दोघंही युद्धाला रणभूमीवर उभे राहत आहेत. असं चित्र इतिहासानं भारताच्या सरहद्दीवर 2500 वर्षापूर्वीपासून किंबहुना महाभारत युद्धापासून म्हणजे 5000 वर्षापूर्वीपासून ते जवळजवळ मुस्लिम आक्रमणापर्यंत म्हणजे 8व्या शतकापर्यंत पाहिलेलं आहे. ही पण इतिहासाची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागेल, तर घडलेल्या घटनांचे अर्थ ऐतिहासिक दृष्टीनं सांगता येईल. कारण इराण हे एक संघटित अशा प्रकारची शासकीय सत्ता होती, राजकीय सत्ता होती. त्यांनी राज्यतंत्र आणि राष्ट्रतंत्र एकत्रित केलेलं होतं. त्यामुळे ही गणराज्य त्याच्यासमोर टिकली नाहीत, आणि त्यामुळे पंजाब, सिंध, गांधार या सगळ्या भागातल्या अनेक गणराज्यांना शरणागती पत्करावी लागली. जवळजवळ 100 वर्ष इराणी शासन या सगळ्या प्रदेशांच्यावर होतं. फार त्याचा आढावा घेण्याची आवश्यकता नाही, पण त्याच्या मागोमाग दुसरं आक्रमण सुरू झालेलं आहे. आक्रमणं कधी एकटी येत नसतात, आक्रमणं एकात एक मिसळलेली असतात, एका मागनं एक. हे आक्रमण संपलं दुसरं सुरू झालं असंही घटनांच्यामध्ये नाही, ऐतिहासिक घटनांच्यामध्ये. इराणच्या आक्रमणाचं एक फक्त वैशिष्ट्य सांगून ठेवतो की इराणचं एवढं मोठं सामर्थ्यशाली अशा प्रकारचं सैन्य आणि राष्ट्र, तरीही त्याला लागून असलेल्या कालखंडामध्ये भारतावर आक्रमण केल्यानंतर 4थ्या शतकामध्ये म्हणजे इसवी सन पूर्व 323 मध्ये एक जे ग्रीकांचं आक्रमण म्हणजे यवनांचं आक्रमण भारतावर आलं, ते भारतावर येण्यापूर्वी पहिल्यांदा ते वादळ आपटलं ते पर्शियावर किंवा इराणवर. इराणनं भारताची दोस्ती कायम राखली असती तर कदाचित इतिहास बदलला असता, पण भारतावर आक्रमण करून भारतालाही शत्रुराष्ट्र निर्माण करून ठेवलं होतं. आणि ग्रीकांनी ज्या वेळेला आक्रमण केलं तेव्हा पर्शिया राष्ट्र टिकलं नाही. अलेक्झांडरनं पूर्ण विध्वंस केलाय त्याचा, इराणचा, आणि अलेक्झांडरचं सैन्य इराण ओलांडून गांधारमध्ये शिरलंय, म्हणजे भारतावर आक्रमण झालंय. या सगळ्या गणराज्यांनी त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिकार करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला, पण इतिहासातल्या वार्ता किंवा घटना या रिपीट होत असतात, पुन्हा पुन्हा त्याच घटना घडत असतात. हे इथेही पाहायला मिळतं. गणराज्य ही पराजित झाली, पण एक राजा त्यातल्या त्यात अत्यंत श्रेष्ठ आणि धारिष्ट्यवान असलेला आणि चतुरंग दल ज्याच्याजवळ आहे त्या कालखंडातल्या सैन्यशक्तीनुसार तो वितस्ता नदीकाठचा म्हणजे आजच्या झेलम नदीच्या काठचा पोरस राजा किंवा पुरू राजा, त्यानं अशी काही टक्कर दिली या अलेक्झांडरच्या सैन्याबरोबर की अलेक्झांडरच्या सैन्याचंही झालेलं नुकसान भरून काढता येईल असं राहिलेलं नव्हतं. आणि अलेक्झांडरच्या सैन्यानं आणखीन पुढे जाण्याची शक्यता बिलकुल नष्ट केली. एका दृष्टीने ते हारलेच होते. आणि मग त्याने या पुरू राजाबरोबर करार केला आणि पुरूला त्याचं राज्य तर परत दिलंच, पण त्यांनी जिंकलेला जेवढा भाग होता गांधारचा सुद्धा तोही पुरूच्या स्वाधीन केला आणि त्यालाच आपलं छत्रप म्हणून मान्यता दिली. आपल्याला काही प्रमाणात त्यावेळेचा इतिहास माहिती आहे की नंतर त्याच वेळेस अलेक्झांडर तर लगेच मृत्यू पावला, आपल्या गावी सुद्धा पोहोचला नाही. त्याचा मृत्यू आजच्या इराकमध्ये म्हणजे बाबिलोनला झाला. तो ग्रीसमध्ये पोहोचूच शकला नाही, कारण हा ग्रीसचा राजा फिलिपचा मुलगा, पण तो तिथपर्यंत सुद्धा जाऊन पोहोचू शकला नाही. आणि मग
पराभव करून हिंदुकुशच्या पलीकडे पुन्हा एकदा भारताच्या सीमा पोहोचवण्याचं काम या मौर्य सम्राटाने केलं. पण तेवढ्याने ते आक्रमण नाही संपलेलं. जसं इराणी आणि ग्रीक आक्रमण आहे ना, ग्रीक आक्रमण नंतरही चालूच राहिलेलं आहे. यवनांचे उल्लेख आपल्याला नंतरचे 200 वर्ष सातत्यानं आढळत आहेत. कारण एकदा तुम्ही परकीयांना प्रवेश दिला आपल्या राज्यामध्ये, त्यांच्याबरोबरचे संबंध तुम्हाला कायम ठेवावेच लागतात. आणि आपल्याला माहिती आहे की चंद्रगुप्तानं यवनांची कन्या पत्नी म्हणून स्वीकारली होती. यवनांचं सैन्यही त्याच्या सैन्यामध्ये सामील झालं होतं. सम्राट अशोक, त्याचा नातू चंद्रगुप्ताचा, सम्राट अशोकाचं जे संरक्षक दल होतं, निजी संरक्षक दल, त्याच्यामध्ये 30 यावनी स्त्रिया होत्या खडघातामध्ये घेतलेल्या. हा चंचू प्रवेश असतो, त्याच्यामुळे परकीयांचं आक्रमण नेहमी वाढत जातं. आजही आपल्याला असं आढळून येईल की दुसऱ्या कोणत्याही देशातल्या राजकन्येबरोबर, स्त्रीबरोबर केलेला विवाह त्या राष्ट्राला कायम घातक ठरत असतो. हिस्टॉरी रिपीट्स इटसेल्फ. म्हणून मी तुम्हाला आणखी पुढे जाऊन आजची उदाहरणं त्याच्यासाठी देत नाही. पण आपल्या असं लक्षात येईल की या आक्रमणानंतर इराणचं संपूर्ण राज्य हे विघटित झालेलं होतं. आणि मग पार्थिया, बॅक्ट्रिया, अफगाणिस्तान हे सगळे प्रदेश स्वतंत्र होत होते. अनेक प्रकारच्या टोळ्या त्या ठिकाणी येत होत्या. अशा टोळ्यांच्या पैकी एक शकांच्या टोळ्या या साधारणपणे याच कालखंडामध्ये यायला सुरुवात झाली होती. आणि पार्थिया, बॅक्ट्रिया इत्यादी ठिकाणी या शकांच्या टोळ्यांची राज्य पसरायला सुरुवात झाली होती. हे शक आहेत. म्हणजे साधारणतः 2100 वर्षापूर्वी या शकांची आक्रमणं सुरू झालीत बरं का. आणि शक संपलेत केव्हा? चंद्रगुप्त विक्रमादित्य, साम्राज्यातला चंद्रगुप्त विक्रमादित्य याच्या कालखंडामध्ये, म्हणजे इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये हे आक्रमण संपलंय. किती कालखंड आहे? सुमारे 450 वर्षाचं युद्ध आहे शकांच्या बरोबर झालेलं. अरे दोन केलेला जो संघर्ष होता शकांच्या बरोबर, त्याची स्मृती राष्ट्रजीवनामध्ये तेव्हापासून आजपर्यंत सातत्यानं कायम आहे. म्हणजे त्यावेळेचे संघर्ष किती प्रचंड असतील याची कल्पना करा की 1 संवत्सर त्याच्यासाठी प्रचलित होतो. पण तेवढ्यानंही नाही भागलं. विक्रमादित्यानं त्यांना पराजित केल्यानंतर सुद्धा शक थेट महाराष्ट्रापर्यंत पसरलेत. कारण त्याच वेळेला कुशाण नावाची जी जाती आहे त्यांनी मध्य आशियामध्ये आपली राज्य निर्माण केलेली होती. आणि अनेक ठिकाणी त्याचे क्षत्र जागीरदार पसरलेले होते. त्यातला एक क्षत्र भूमक नावाचा थेट गुजरातपर्यंत आला होता. आणि गुजरातमधून हे शक थेट महाराष्ट्रामध्ये पुण्यापर्यंत, पुण्याहून जवळ आहेत कारल्याभाजीची लेणी, आणि त्या कारल्याच्या शिलालेखामध्ये नपांचा शिलालेख आहे भूमकाच्या मुलाचा. याचा अर्थ असा की हे शक आक्रमण अशा पद्धतीनं थेट महाराष्ट्रापर्यंत कायम झालेलं आपल्याला दिसतं. त्याच्या मधल्या काळामध्ये 150च्या सुमारास, साधारणतः 120 ते 150 या सणामध्ये कनिष्काचं महान साम्राज्य होतं. कनिष्कही आक्रमक होता. पण या कनिष्काच्या बाबतीत असं दिसतं की हा स्वतः शैव पंथ स्वीकारलेला होता. नंतर बौद्ध पंथालाही त्यानं आश्रय दिला. आणि हे आलेले सगळेजण भारतीय संस्कृतीमध्ये पूर्ण सामावून गेलेले होते. त्यामुळे आक्रमण झालं तरी आक्रमणाची दाहकता कधी त्या कालखंडामध्ये भारताच्या वायव्य सरहद्दीवरच्या राज्यांना सुद्धा जाणवत नव्हती. अशा स्थितीमध्ये शक मात्र थेट दक्षिणेपर्यंत येऊन पोचले. आणि मग असं दिसतं की सातवाहनांचं एक साम्राज्य, त्यावेळेला प्रतिष्ठान नगरी ही त्यांची राजधानी, आणि थेट विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आंध्रामध्ये आणि कर्नाटकच्याही काही भागामध्ये असे विशाल साम्राज्य त्यांचं पसरलं होतं. आणि असं राज्य पसरवणारा सातवाहनांच्या कालखंडातला एक राजा या कालखंडामध्ये होऊन गेला. सातवाहनांचे 2 राजे प्रसिद्ध आहेत. एक तर मी तुम्हाला सांगितलं की 2रा संवत्सर भारतामध्ये प्रकाशित आहे, प्रचलित आहे. आपण आपल्या लग्नपत्रिकांच्या वर नेहमी त्याचा उल्लेख करतो आज सुद्धा. त्यामुळे 1.5 संवत असं म्हणायचं कारण नाही.
त्याला शालिवाहन संवत्सर असं आपण म्हणतो. हा शालिवाहन इसवी सनाच्या भाषेत इसवी सन 78 मध्ये त्यानं शकांचा इतका मोठा पराभव केला आणि संघटन उभं केलं की त्याचाही स्वाभाविकपणानं संवतकर्ता म्हणून या समाजामध्ये स्मृती त्याची आजपर्यंत जिवंत असलेली दिसते. आपण तो शालिवाहन संवत्सर वापरतो. साधारणपणे दुसऱ्या शतकामध्ये पण पुन्हा एकदा शकांच्या अनेक टोळ्या आल्या आणि थेट पुण्यापर्यंत महाराष्ट्रापर्यंत त्यांची शकसत्ता पसरली. या शकसत्तेबरोबर होता गौतमी पुत्र सातकर्णी. आपल्याला पूर्ण इतिहास पाहण्याची शक्यता नाही, कारण आपल्याला इतका हजारो वर्षांचा इतिहास केवळ 4 व्याख्यानांच्या मध्ये उंडाळायचा आहे. पण हा गौतमीपुत्र सातकर्णी आहे, त्याचा नाशिकला लेणं आहे. त्याच्या आईनं त्याची प्रशस्ती खोदवली आहे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा असं ज्याला म्हणतो ना आपण, त्याचंही उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि त्यानं आपल्या पुत्राच्या बाबतीतली ही जी प्रशस्ती खोदवली त्या ठिकाणी आज पाहायला सापडते आपल्याला. ती संस्कृतमध्ये आहे, ब्राह्मी लिपीमध्ये आहे. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्याला, शक पल्लव यवन निषूदन त्रिसमुद्र तोय पीत वाहक एक ब्राह्मण कर गौतमी पुत्र सातकर्णी असा आहे तो. म्हणजे तिन्ही समुद्रावर ज्याची सत्ता पसरलेली आहे, हिंदू महासागर, सिंधू सागर आणि गंगासागर, तिन्ही सागरावर ज्याची जहाजं ही निघणाऱ्या देशामध्ये नेहमी सहजपणानं जात असतात, असा तो राजा. शक, पल्लव, ग्रीक म्हणजे ग्रीक ते या सगळ्यांना पराजित राज्य उभं केलेलं होतं. त्यामुळे हे दोन्ही संवत्सर प्रचलित आहेत हे आपल्या लक्षात येतं. शकांच्या बरोबरचा हा संघर्ष ही आम्ही किती सहज हुन आले, कुशाण आले, पण हे आले म्हणजे इतकं सोपं नव्हतं. हे हुन आले ते सुद्धा युरेशियातून ते निघाले. व्होल्गा नदी ओलांडून एक त्यांची शाखा थेट युरोपमध्ये गेली आहे. त्यांनी रोमन साम्राज्याचा विध्वंस केलाय अटिला सेनापतीच्या नेतृत्वाखाली. आणि दुसरी शाखा ही खाली केलेला हिंदू समाजाचा संघर्ष, हेही विलक्षण भयानक संघर्ष आहेत. त्याचं एकच उदाहरण देतो. स्कंदगुप्त विक्रमादित्य गुप्त सम्राट 467 मध्ये त्याचा हा संघर्ष झाला हुणांच्या बरोबर. आणि त्याचा आर्किओलॉजिकल एव्हिडन्स मिळतो. विदिशाला जा, तिथे तुम्हाला त्या शिलालेखामध्ये लिहिलेलं आढळेल, हुणैर्यस्य समागतस्य समरे दोर्भ्याम धराकंपिता. हुणांच्या बरोबर संघर्ष करत असताना त्यांनी असा संघर्ष केला की ही धराकंपित झाली, भूकंपाचे धक्के बसावेत अशी स्थिती निर्माण झाली. हे वर्णन त्यांच्या युद्धाचं तिथं केलेलं आहे. हुण आले आणि गेले एवढ्या शब्दांनी संपत नाही. हुणांच्या बरोबर झालेलं हे युद्ध 75 वर्षांचं आहे. 3 पिढ्यांनी केलेलं त्यांच्या बरोबरचं युद्ध आहे. भारतावरती अशी आक्रमणं होत राहिली आणि अशी युद्ध होत राहिली आणि शेकडो वर्षांच्या अशा युद्धांचे जे निर्णय, जी निर्णायक युद्ध झाली, त्याचा परिणाम म्हणून आज आम्ही भारतीय म्हणून भारत नावाच्या सनातन प्राचीन राष्ट्रामध्ये आमची ओळख टिकवून समोर आहोत असं आम्हाला इतिहासातल्या घटना सांगतात. आज घड्याळ बरोबर पाहिलंय, डिस्टर्ब नाही झालं, बरोबर अर्धा तास.